सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली. मी मनीषा आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लवकर सरकवा म्हणजे सगळे वाचतील एका दमात. मी आज तुम्हाला आईने काढलेली दाराची रांगोळी शिकवणार आहे. अगं मग लवकर शिकव बाई, मला उतरव खाली. शिकवायची ना रे बछड्या शिकवायची ना रे, बछड्या शिकवायची ना रे. चला आपण आता रांगोळीला सुरुवात करूया. चला सर्वांनी, आता दीदी आत्या आपल्याला रांगोळी शिकवत आहे. बघा, रांगोळीसाठी मी रांगोळीचा डबा घेतलेला आहे आणि रांगोळी झाल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू घेतलेला आहे. आता मी रांगोळी काढत आहे. आज कसं काल थोडासा पाऊस झाला, अंगण कसं ओलं झालं, त्याच्यामुळे मी हा रांगोळी काढण्याचा विचार केलेला आहे. आणि आईने काढली होती ती दारातली रांगोळी, अगदी नक्षी होती. आता ती नक्षी कशी काढायची मी तुम्हाला सांगते. आता इथं घेतल्यानंतर आपल्याला इथं 4 रेषा घ्यायच्या आहेत. आणि त्याच पद्धतीने आडव्या ह्या 4 रेषा घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने काढायचं आहे. आता इथं पण आपल्याला तसंच घ्यायचं आहे, म्हणजे 4ही बाजूनी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असं ह्या 4ही बाजूनी असं गोलाकार पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला हे 4ही. आणि याच पद्धतीने आपल्याला इथं 4 रेषा घ्यायच्या आहेत, उभ्या 4 आणि आडव्या 4. अशा पद्धतीने आता हे 4 पद्धतीने पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर केल्यानंतर आपल्याला मध्यभागी सुद्धा अशा 4 रेषा ओढून घ्यायच्या आहे. या पद्धतीने वार आहे त्याच्यामुळे ही रांगोळी पांगली जाते. आता जोडायची कशी तर बघा, ह्या दोन रेषा आहे आणि ह्या 2 रेषा आपल्याला ह्या जोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे. ही रेषे ह्या रेषेला आणि ही रेषे ह्या रेषेला, जशी पाकळी येते त्याच पद्धत जिथं ही केली तिथं ह्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, आता ह्या पद्धतीने आपण ह्या रेषा जोडून घेतलेल्या आहे. तर आपल्याला याच्यानंतर काय करायचं आहे तर हे जे 2 हे दिसतात आहे इथे छानपैकी असं पाकळी काढून घ्यायची आहे आणि याच्यावर सुद्धा अशी पाकळी काढून घ्यायची आहे. बघा किती सुंदर दिसते की नाही अशी पाकळी काढल्यानंतर ह्या रेषांमधून रांगोळी. तर ही पण अशी पाकळी काढून घ्यायची आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथं मध्यभागी सुद्धा ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. असं घ्यायचं, असं घ्यायचं. इथं सुद्धा जर आपण असंच केलं तरी चालेल, पण मग आता मी वेगळी डिझाईन केलेली आहे. आपल्याला इथं जी डिझाईन जमल सुचेल त्या पद्धतीने करून घ्यायचं. तर बघा झाली की नाही छान रांगोळी.
फक्त रेषा सरळ सरळ येणं गरजेचं आहे. तर चला आता याच्यामध्ये मी हळदी कुंकू सोडत आहे. फायनली आपली अशी रांगोळी झालेली आहे. चला मी आज बनवत आहे वरण भात आणि बटाट्याची भाजी. कुकर ठेवून दिलेला आहे. चला आता कुकर चढवून देते मी, म्हणजे कुकरमध्ये हे भांडे वगैरे घालून देते. कुकर काळा होऊ नये ना, त्याच्यासाठी मी लिंब आहे ना 1 नाही 2 टाकून देते. कारण लिंबाचे झाड तर आपल्या इथं ऑलरेडी आहेच आहे. तर आता आहे आणि कुकर कसा लावायचा, म्हणजे भातामध्ये पाणी किती वापरायचं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. खरं वरण भात आणि बटाट्याची चटणी म्हणून का विचार करते मी, कारण मला हे सारे बटाटे संपवायचे. त्याच्यातले बरेचसे बटाटे ना खराब झाले आणि मोड पण आलेले. तर मग आज रविवार आहे, मग रविवारच्या आज नवीन बटाटे घेऊन येते आणि कांदे पण सांगायचे मला. त्याच्यामुळे हे बटाटे संपून टाकले. मी मध्ये करणार होते, बटाटवडे करायचे होते मला, पण काही जमलंच नाही बटाटवडे करायला. म्हटलं करावं काहीतरी बटाटवडे 1 2 3 4, पण नाही केले मी ते, मग राहूनच गेलं. तर म्हटलं आता हे बटाटे सगळे संपून टाकावं रविवारच्या आणि नवीन आणता येते. काल आहे ना आमच्याकडं अगदी काहीतरी थोडा वेळ रिमझिम पडली बरं का, पाऊस नाही झाला, पण एवढं आहे की अंगण ओलं करून गेला. म्हणून मग मी ही रांगोळी काढली आज अशी नक्षीदार. आणि म्हटलं चला आईने शिकवलेली आईने काढलेली होती तर द्यावं शिकून. तसं ओलं मला निमित्तच झालं होतं अंगणाचं. आणि आपली सोयाबीन तिकडं. कालची गोष्ट काय झालं, काल बोका जो होता, मला असं वाटलं की आई ज्यावेळेस निघाली त्यावेळेस तो बोका आपोआप अडकून पडलेला आहे. आणि ते जे छोटे जाळीचं जे दिसतं ना, त्याला काय म्हणतात, खिडकी. ते खिडकी आहे ना, त्या खिडकीच्या त्या छोट्या याच्यातून म्हटलं आता पहिल्यांदी तर ते पिल्लं होते त्यावेळेस ये जा करायचे. पण आता ते आता तो म्हटलं जरा तब्येतीने झाडा झाला आहे, त्याच्यामुळे त्याला येता येत नसन. मला असं वाटलं अडकलेलं आहे. मग मी आईला फोन केला, तर आईने काय केलं, आईने ऐकलं. तर ती म्हणे आता काय करू शकते म्हणे मी. तर मग मी त्याला पोळ्या वगैरे तर दिल्याच होत्या खायला. तर मग त्याच्यानंतर रात्री 10 वाजता काय झालं की आमच्या इथं स्वप्नील आहे, त्याच्याकडे चावी दिली. जो स्वप्नील आहे त्यांनी चावी दिली. तर तो स्वप्नील जो फोटोग्राफी वगैरे काढतो ते. आणि आई गेली होती नाशिकला आणि वडील पण नाशिकला गेले होते आणि तो पण तिथंच होता. तर मग आई म्हणे की तू लवकर जाणार आहे 6-5 वाजता, तर ही चावी घेऊन जा. पण त्याला येता येता उशीर झाला, 10 वाजले. 10 वाजता चावी दिली, पण इकडं तर बोका सुटलेलाच होता. आणि मग अगदी 10:30 वाजता काका आणि अक्का तिकडून नाशिकवरून आले. आणि जेव्हा आले तेव्हा साईने सगळी कहाणी कथन केली. म्हणे त्या बोक्यानी ना अगदी पाय पुसणंसुद्धा घाण करून टाकलं होतं, सगळं तेलाचं वगैरे सांडून टाकलेलं होतं. तर तिने काय केलं होतं, मी म्हटलं मग असं कोणते वाटेने तो आतमध्ये गेला, तर ती कपडे वगैरे धुतलेले असन, तिने ते घरात नेले आणि तिथं वाळण्यासाठी तिने खिडकी उघडी केलेली होती त्या साईडची. आणि त्या साईडची खिडकी उघडी केल्यामुळं ते काही माझ्या लक्षात आलं नाही ते बंद करायचं. पण कारण मी इकडच्याच खिडक्या मग चांगल्या व्यवस्थित बंद करून गेली. आणि झालं म्हणजे ज्यावेळेस भोका बाहेर पडला त्यावेळेस मग मी सगळ्या खिडक्या वगैरे ना त्या बंद करून गेली. आणि मग असा हा वैताग झाला तो आईला पण खूप. पण म्हणजे बोका अडकला नाही हे एक समाधान झालं. त्यांनी केली घाण, खराबही केलं खूप. पण ठीक आहे, आईने सकाळी स्वच्छ केलं. कारण त्याला सकाळी लवकर पोळी बी करून दिली. तिला वाटलं उपाशी आहे, मांजरं वगैरे बोके मांजरं वगैरे उपाशी म्हणून पोळी वगैरे पण करून दिली. तर असे हे आमचे बोके आणि मांजर.
तसे आम्ही कोणत्याही आवडीने सांभाळलेले, म्हणजे आवडीने आम्ही घेतलेले नाही की कोणाकडनं आम्हाला घ्यायचं आहे म्हणून, काही नाही. तर एक मांजर होती, तर ती पण आमची नव्हती, अशी पाठीमागं जे आहेत ना त्यांची ती मांजर होती. मग ती आई कधी उरलेल्या चपात्या वगैरे देत असेल तर तिने इथंच थांबून घेतलेलं, म्हणजे तिला काय इथं खायला भेटतंय म्हटल्यानंतर ती इथंच यायची. आणि मग इथं यायची तर तिने कालांतराने 2 पिल्लांना जन्म दिला, आणि 2 पिल्लांना जन्म दिल्यानंतर मग ते पिल्लं पण इथंच राहिली. आणि असं आहे की मग ते पिल्लांना अशी शिकवण दिली की आमच्या इकडं जवळ यायचं पण नाही, आणि वगैरे बाकीचे काही जे धडे बिडे असतील भक्ष्य पकडायचं ते सर्व दिलं. आणि त्यांना त्या पिल्लांना जवळ पण येऊन देत नव्हती. आणि मग झालं, मग ती मांजर बी निघून गेली. आणि मग हे पिल्लं आमच्या काही फार जवळच येत नव्हते. आणि त्याच्यामुळं मग ती पिल्लं इथं, मग आता मग काय करणार, आई येत नाही म्हटल्यानंतर मग त्या पिल्लांना सांभाळणं आमच्यावरच आलं. मग त्यांना आई देतच होती चपात्या वगैरे, तेही सांभाळायला. मग ते पण इथंच रुळले. ती पण असं आहे की घरात येत नाही कधी, पण असे 2 पिल्लं आहे, म्हणजे असं मांजर आणि ती बोका, ते कधीच घरात येणार नाही किंवा जवळसुद्धा येणार नाही. ते खाल्लं पिल्लं का बाहेरच बसतील, झाडावर बसतील, असं आहे त्यांचं. पण हा बछड्या मग असंच आलेला, तो काही असं नाही, तो पण असंच आलेला आहे. त्याला पण काही असं म्हणजे असंच आलेला तो पण. मग तो आला तर तो इतका रोळलेला आहे ना, बस. मग असं आहे, तो घरात राहतो आणि कधी कधी वाटलं तर तो कधी बाहेर जातो, असं आहे त्याचं. तशी ही मांजरींची कहाणी. कालचा झालेला वृत्तांत, त्याच्यानंतर आई आली ते पण तुम्हाला सांगितलं मी. आता कुकरची लाईट ठेवून आता कुकर होईन. बाकी काय, आज रविवारचा बाजार आहे. आज रविवारचा बाजार काका घेऊन येतील. मी तुम्हाला घेऊन जाईन रविवारचा आमचं इकडचं आठवडे बाजार कसं असतं ते दाखवायला. पण आता कसं आहे, आता पाऊस पाणी नाही आहे, त्याच्यामुळे एवढं काही भाज्या पण आलेल्या नसतील, अगदी काहीतरी थोड्याफार भाज्या. आणि इतक्या महाग आहे ना, बस खूप महाग पण आहे. पण मग काय, किती महाग असलं तरी खाल्ल्यावाचून होतं का, पोटाला तर लागतच. आणि इथं करायचं म्हटलं तर आपण सगळीकडे सोयाबीन करून दिलेली आहे, आणि इथं काय करणार आहे, ह्या इथं वसवा इतकं आहे ना, इथं जरी करायचं ठरलं ना तर ह्या झाडांचा खूप वसवा आहे, त्याच्यामुळे इथं काय व्यवस्थित येत नाही. मी 1-2दा करून पाहिले, ते धणे वगैरे कोथिंबीर लावून पाहिलेली आहे, तर थोडं आली होती ती व्यवस्थित, बऱ्यापैकी आली होती. पण मला असं वाटतं हे इकडं जर वसवा नसतं तर वांगी वगैरे लावून दिली असती मी, मग मस्तपैकी किचन गार्डन पण झालं असतं, आणि छान वांगी तरी लावून दिली असते. मग इथं वांगी आणि मग कोथिंबीर, बस म्हणजे वांगीच लई झाली असते. काय आणलं ना तुझ्यासाठी, पण नको बघायला येऊ, तिथंच बस. ओ गॉड, आलं लगेच बघायला त्याच्यासाठी. सगळं त्याच्यासाठी नाही आहे, माझ्यासाठी पण आहे, समजलं. हे बोंबील याच्यात, आणि काकांनी बाजार करून आणलेला आहे. हां, आत्ताच नाही. नो नाही आहे काही येडूबा. आहे का माझ्या हातात, काय आहे का, ठेवून दिले मी. तर मला बाजार भरायचा, आणलेला बाजार. काय बघायचं आता तुला याच्यात, काय बघतो बरं. आंबे खाणार आहे का तू? कांदे, आंबे, बटाटे. बटाटे. ओके, जा आता, दिन नंतर. बस झालं तू आला. बाजार हा भरून ठेवते. पहिलं हे ना
व्यवस्थित काढला ना. आता पावसाळ्याचे दिवस आहे तर हे जे आहे हे करावं लागतं तसं. आज बाजार बिजार भरून ठेवलेला आहे. आज काय ओस पण पडलेला नाही. संध्याकाळ झाली, चिमणा आले, चिमणी आल्या, मस्त जागा शोधू राहिले आपापली जागा. चला त्यांची झोपायची वेळ झाली. बिछाड्या गप्पा मारते त्यांच्याशी है ना बच. चला मग चला, कसा वाटला जर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.